नमस्कार. मी डॉक्टर ज्योती रहाळकर. नमस्कार, मी राजश्री ताम्हनकर. शब्द सुरांची गुंफण ह्या आजच्या भागात आम्ही तुमचं स्वागत करतो. चैत्र शुद्ध तृतीया म्हणजेच गौरीची तीज अशी ओळखली जाते. चैत्र महिना लागतो तर म्हणतात वसंताची पालवी फुटते, सृष्टी नवरूप धारण करायला लागते. आणि चैत्र लागल्यानंतर चैत्र शुद्ध प्रतिपदेनंतर जो तिसरा दिवस येतो त्या दिवशी झोपाळ्यामध्ये गौरीची स्थापना केली जाते. तर ही चैत्र गौर म्हणजे आपल्याच घरातली नित्यनेमाची अन्नपूर्णा सुद्धा वेगळ्या रूपात वेगळ्या थाटात आपण तिची मांडणी करतो आणि 1 महिन्यासाठी आपण वेगळं व्रत समजून तिची पूजा करत असतो. तर झाडाला नवीनच कैऱ्यांचा बहर आलेला असतो, तर एक ताजी कैरी तिच्यासाठी आपण प्रसाद म्हणून ठेवतो. आणि चैत्र शुद्ध तृतीयेपासून पुढे 1 महिनाभर आपण हे चैत्र गौरीचं व्रत घरामध्ये साजरं करतो. आणि या पूर्ण महिन्यामध्ये कधीतरी एक दिवस संध्याकाळी शांतपणे सगळ्या स्त्रिया एकत्र जमून हळदी कुंकू उत्साहाने साजरं करतात. आणि असं बघायला मिळतं की बहावा फुललेला असतो किंवा इतर सुद्धा खूप सारी फुलं आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्याला बागेमध्ये फुललेली बघायला मिळतात. तर साधारणपणे त्यांचीच सजावट ही त्या गौरीसाठी केली जाते आणि ती अत्यंत आकर्षक आणि बघण्यासारखी असते. आणि आपण म्हणतो ना की ऋतू बदलतोय आणि शरीराच्या गरजाही त्याप्रमाणे बदलतायत. तर थंडगार कैरीचं पन्ह, आंब्याची डाळ असे पदार्थ जर ठेवले तर वा मज्जाच विचारायला नको. तर ह्या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी चैत्र शुद्ध तृतीयेचा आजचा हा दिवस म्हणजेच गौरीची तीज त्यावरती आधारित ही जी कविता आहे मी आपल्या पुढे सादर करते आणि त्याच्यानंतर चैत्र गौरीची आरती राजश्री तुमच्यासाठी म्हणेल. तर ऐकूया चैत्र शुद्ध तृतीयेसाठी श्री चैत्र गौरीसाठी केलेली ही कविता. चैत्र मास हा तृतीयेची तिथी. चैत्र मास हा तृतीयेची तिथी आज स्थापूया गौरी गोजिरी. सजवू पाळणा देव्हाऱ्यामध्ये, सजवू पाळणा देव्हाऱ्यामध्ये, झुलवू गौरीला गीत गाऊनी. पार्वती तुझी गोड मूर्तती, पार्वती तुझी गोड मूर्तती, राहो लोचनी अतीव भाग्याची. माहेरी आली आज लेकती, माहेरी आली आज लेकती, स्वागता तिची माय चौकटी. लेपुया तिला लेपचंदनी, लेपुया तिला लेपचंदनी, हळदी कुंकुम लावूया भाळी. ओटीत तिच्या चणे टपोरी, ओटीत तिच्या चणे टपोरी, कैरीचे पन्हे आंबा डाळही. देवी ही अशी लाडा कोडानी, देवी ही अशी लाडा कोडानी, वैशाखातल्या तृतीये तोवरी. मास हा असा घराघरातुनी, मास हा असा घराघरातुनी, भरभराटीचा आनंद तो मनी, भरभराटीचा आनंद तो मनी. तर ऐकूयात चैत्र गौरीची आरती. जय देवी जय चैत्र गौरी, चैत्र पालवीने सजविशी धरती. जय चैत्र गौरी, गौरांगी तू ग झोपायावरती, आम्र वृक्षा बघा मोहोर किती. कोकिळ कूजन त्याची माधुरी, सुश्राव्य अद्भुत ऐसी ती गोडी. जय चैत्र गौरी, भवताली वृक्ष हिरवाईल्याती, शुष्क पर्णे भूमीस अर्पण करीती. मंद मंद वारा चैतन्य देई, सृष्टीचा सोहळा आगळा भारी. जय चैत्र गौरी, कैरी डाळपणे लज्जत न्यारी, कलिंगड गोड फळांच्या फोडी. हळदी कुंकवासाठी सवाष्णी सजती, रम्य सजावट श्री गौरीसाठी. जय चैत्र गौरी, जय देवी जय चैत्र गौरी, चैत्र पालवीने सजविशी धरती. जय चैत्र गौरी. खूपच सुंदर.
तर सगळ्यांना अशी विनंती आहे, की जर तुम्ही चैत्र गौर घरामध्ये स्थापन केली असेल आणि महिनाभर जर तुम्ही तिचं व्रत करत असाल, सवाष्ण जेवायला घालत असाल, हळदी-कुंकू करत असाल, तर हीच आरती तुम्ही एकदा तरी देवीच्या समोर निरांजन लावून म्हणावं. आणखीन सगळ्यांनी त्या आरतीचा आनंद घ्यावा. तर तुम्हाला जर हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ह्या आरतीचे शब्दसुद्धा आम्ही पाठवू. तर शब्दसुरांची गुंफण हा कार्यक्रम तुम्ही आनंदाने बघताय. त्याचा आनंद तुम्हीही घेताय आणि आम्हालाही मिळतोय. तर असेच नवीन-नवीन कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोतच. हे ह्या संपूर्ण वर्षाचं आमचं व्रत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हा जो चैत्र मास आहे आणि हा जो वसंत ऋतू आहे, त्या सगळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.